आमची भारतीय जनता पार्टीची कोर टिमीची आज बैठक आशिल्ली आणि त्या बैठकीक सगळे उपस्थित आशिल्ले फक्त एक 4 जण आज पावूना. एक आमचे श्रीपाद भाऊ नायक हे आउट ऑफ गोवा आसात, दुसरे रमेश तवडकर आणि तिसरे आमचे विश्वजित राणे हे आउट ऑफ गोवा गेल्यात आणि चार एक विनय तेंडुलकर मागीर लास्ट पावले. त्यामुळे सगळेच जण या बैठकीक हातून विविध असे विशयांचेर आमी चर्चा केली आणि तातूंतल्यान एक म्हणल्यार आमचो फाटलो सेवा पखवाडा जो कार्यक्रम जालो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाडदिवसाच्या निमित्तान 15 दीस आमी जे कार्यक्रम केले आणि त्याचें रिपोर्टींग आमकां दिल्ली धाडूं जाय आनी ते फायनल करच्या पयलीं मातशें तें सगळ्यांक दाखोवपाक आशिल्लें आनी त्यामुळे तें पूर्ण सगळ्यांनी पळयलें आणि एकूण 15 दिसाचे बरे तरेचे कार्यक्रम, ब्लड डोनेशन कॅम्प आसात, मेडिकल कॅम्प, क्लिननेस ड्रायव्ह आसात. आमी 50 वर्सां प्रधानमंत्रीचें जे वेगवेगळे जीवन म्हणजे तांचे ऑर्गनायझेशन आसत, मुख्यमंत्री म्हणून आसत, स्वयंसेवक म्हणून आसत आणि प्रधानमंत्री, आणि त्या संदर्भातले ते बूक जे बरयलां त्याचे वेगवेगळे जे कार्यक्रम केले तो विशय आसत. आणि मागीर गांधी जयंती असे विविध असे कार्यक्रम. काल त्याचे गांधी जयंतीच्या 2 तारखेर ते कार्यक्रमाचें समापन जालें. पण ते टोटल आमकां रिपोर्टींग वर धाडच्या पयलीं तेचेर एक सगळे रिव्यू घेवन कितें कितें जालां तें पळयलें आणि तो एक विशय. आणि दुसरो जो विशय आशिल्लो तो प्रायमरी मेंबरशीप. आणि आज पर्यंत म्हणजे आज सांज पर्यंत आमचे आता काल राती पर्यंत 1,98,000 मेंबर जाले आणि आज पर्यंत जाले 2 लाख पूर्ण जातले. आणि तातूंत कांय मतदारसंघ जे आसात त्या मतदारसंघा भितर जितली अपेक्षीत आसा तितली मेंबरशीप जावना आणि त्यामुळे ताचेर येणारे एक अप टू 15 तारीख पर्यंत टायम एक्सटेंड केल्लो आसा आणि त्यामुळे त्या हाचेर कोणे लक्ष दिवप आणि ती मेंबरशीप करून घेवंक जाय. आणि त्यामुळे प्रत्येकाक जी जबाबदारी, कारण आमी पयलीं प्रायमरी मेंबरशीप ड्रायव्ह जो आसा तेची स्टेट कमिटी आणि दोन्ही जिल्ह्याच्या कमिटींची बैठक केली आणि तातूंत एक ठरयलें आणि त्यामुळे ताजो रिपोर्ट जो आसा तो आतां आमी कोर टिमी समोर दवरलो. त्या बैठकीक हांव उपस्थित आशिल्लो जी प्रायमरी मेंबरशीपची मिटींग जाल्ली का. आणि तातूंत मागीर आमी ठरयलें कोणे खंय वचप, कोणे वचून थोडोसो नेट लावं जाय अशें जे कांय मतदारसंघ जे आसात त्या मेकळ्यान आघाडीचेर फुडें जे आसात त्याच्या भितर सांखळी आसात, मागीर परये, वाळपय, वास्को, दाबोली, मुरगांव असे कांय मतदारसंघ खूब फुडें आसात. पण बरेच मतदारसंघ जे आसात ते अजुनूय खूब फाटीं आसात आणि त्यामुळे तातूंत वेगवेगळे जबाबदाऱ्यो सगळ्यांक दिल्ल्यो आसा आनी येणाऱ्या दिसांनी तांच्यांनी वचूं जाय हें सांगिल्लें. आमी 2 दिसां पयलीं आमच्या युवा मोर्चाची मिटींग घेवन युवा मोर्चा कांय कार्यक्रम दिले, वेगवेगळ्या मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा, आणि तातूंतल्यान आउटरीच प्रोग्राम म्हणजे बस स्टँडाचेर वचून मेंबरशीप करप, कॅम्पसाच्या कॉलेज कॅम्पसा भायर बसून मेंबरशीप करप, विविध जाग्याचेर खूब लोक ज्या भागांत आसात, बस स्टँड, मार्केट कॉम्प्लेक्स आसात अशा भागा भितर वचून मेंबरशीप करप. त्या संदर्भातली डिटेल जी आसा ही सगळी डिटेल दिली. आणि आतां आमकां एक्टीव मेंबरशीप सुरू करपाक जाय. एक्टीव मेंबरशीप म्हणल्यार एखाद्या कार्यकर्त्यान 100 मेंबर जे केले आसात तो एक्टीव जावपाक शकता. म्हणजे प्रायमरी मेंबर जावप वेगळें आणि एक्टीव म्हणटकच तो मागीर पार्टीच्या एखाद्या पोजिशनान एखाद्या येवपाक मेळटा ताका. मागीर बुथाचो अध्यक्ष, समितीचेर आसत, स्टेट, डिस्ट्रिक्ट, मंडळ ह्या हाचेर, आनी मोर्चांचे पदाधिकारी म्हणून ते जातले आसत जाल्यार एक्टीव मेंबर जावचो पडटा. आनी एक्टीव मेंबराची क्रायटेरिया 100 मिनिमम मेंबर ताणें करूं जाय आणि 100 मेंबर करून ताणें 100 रुपया फी भरूं जाय. प्रायमरी मेंबरशीप फ्री आसा पण एक्टीव मेंबरशिपीक ताणें पयशे भरचो पडटा. आणि त्यामुळे त्या संदर्भातले एक निर्णय घेवपी म्हणजे एखाद्याक सादारण समजा 100 जावना तेजे 80 जाले जाल्यार ताका दवरप एक्टीव मेंबरशीप कांय ना. हे करपाक आमी नॅशनल लेवल तशी स्टेट लेवल कमिटी आसा आणि त्यामुळे स्टेट लेवल कमिटी आज आमी कन्फर्म केंद्रांतल्यान घेवन आज आमच्या कमिटी कोर कमिटीनूय डिसायड जालें आणि त्याच्या भितर आमी 3 नांवां जीं आसात त्या कमिटीची, तातूंत नरेंद्र सावयकर तांकां कन्व्हिनर केले, दामू नायक त्याचे को कन्व्हिनर आणि राजसिंग राणे ह्या ताचे मेंबर आसात. अशे 3 जाणांची स्टेट म्हणून कमिटी, जी कमिटी ह्या एक्टीव मेंबरशिपीच्या संदर्भातलो निर्णय घेतली. वेगवेगळ्या मतदारसंघा भितर एक्टीव मेंबरशिपाचेर लक्ष करपाक जाय. आणि त्यानंतर येणाऱ्या 2-3 दिसां भितर आमी दोन्ही जिल्ह्याच्यो एक्टीव मेंबरशिपच्यो कमिटी डिक्लेअर करपाच्यो आसात. त्यामुळे ऑफिशियली आज हांव ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर हे कन्व्हिनर, दामू नायक आमचे एक्स MLA आनी पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि राजसिंग राणे हे आमचे उत्तर गोंयचे जनरल सेक्रेटरी आसात. ह्या 3 जाणांची एक्टीव मेंबरशिपची कमिटी आज आमी डिक्लेअर करतात.
आणि त्यामुळे असे विविध विषय हे ह्या हातून झाले. येणाऱ्या दिसांनी जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक आसा त्या संदर्भात चर्चा झाली. अजून कोणें नाव वगैरे फायनल जावना, पण त्या संदर्भातले आणि अशा विविध विषयांचेर प्लस महाराष्ट्र निवडणुकीक आमचे जे प्रमुख कार्यकर्ते जे वचपाचे आसात त्या संदर्भातले डिस्कशन जे ऑलरेडी गेल्यात बरेच जाण. म्हणजे हांव आसात, म्हजे कडेन रायगड आणि ठाणा जिल्हा आसा, मागीर विश्वजीत हांचे कडेन सिंधुदुर्ग रत्नागिरी आनी रायगडचो थोडो भाग आसा. आमचे महिला मोर्चाचे प्रभारी सुलक्षणा ते महिला मोर्चा म्हणून हे कॉर्डिनेट करतात थंयचे. आनी आमचे सगळे जे प्रमुख आसात ताचे भितर सुभाष फडे आसा, तांचे कडेन कल्याण मतदारसंघ आसा. दामू नायक हांचे कडेन ठाणे मतदारसंघ आसा. सिद्धार्थ कुंकळकर हांचे कडेन उल्हासनगर, दाजी साळकर हांचे कडेन गुहागर, प्रेमेंद्र शेट हांचे कडेन बेलापूर, केदार नायक हांचे कडेन कल्याण ग्रामीण, उल्हास नायक तुयेंकर हांचे कडेन ऐरोली, संकल्प आमोणकर हांचे कडेन कर्जत, दयानंद सोपटे हांचे कडेन पनवेल, विश्वंभर गांवस हांचे कडेन अंबरनाथ, शर्मत रायतुरकर हांचे कडेन रत्नागिरी, सुभाष मणिक आनी दत्ता रेडकर कंबायन दोगूय जाण म्हणून सावंतवाडी मतदारसंघ, रुपेश कामत हे दापोली, दीपक नायक हे पेण, प्रशांत देसाय अलिबाग, गुरुप्रसाद पावसकर डोंबिवली, जयंत जाधव आणि प्रदीप शेट कंबायन हे कुडाळ, समीर मांद्रेकर उरण, विनय तेंडुलकर मीरा भाईंदर, आशिष शिरोडकर कणकवली, विश्वास सतरकर राजापूर, सिद्धेश नायक प्रमोद कामत कंबायन चिपळूण आणि सुरेश केपेकर श्रीवर्धन असे 24 मतदारसंघ आमचे कडेन आसात. आणि तातूंतल्या 12 मतदारसंघाचे कॉर्डिनेशन हे हांव करता आणि 12 मतदारसंघ विश्वजिता कडेन आसा. आणि त्यामुळे त्या संदर्भातली एकूण चर्चा, कारण हे प्रत्येक गोष्ट सांगूंक जाय कोर्टिनी, त्यामुळे असे विविध विषय हे ह्या कोर्टिनीच्या बैठकी भितर आशिल्ले. मी म्हटलें की मेंबरशीप थोडे मतदारसंघ कमी जाल्या म्हणून ते खंयचे? त्याच्या भितर आमकां जो नेट लावं जाय, पेडण्या आमी कमी आसा, पेडण्या मतदारसंघ आसात. बिचोले लेवल पूण आमकां जितली अपेक्षीत आसा तितली अजून जावना. थिवी जितली आमकां दिसता तितली जावना. म्हापसा आमकां जाय तितली जावना. शिवोले थोडो नेट लावं जाय. सालिगांव आनी वाडूं जाय. कळंगूट आनीक वाडूं जाय. हळदोना जी आसा थंय खूब मातशें फाटीं आसा. पणजी आमी सादारण आतां 3,000 लागीं आयल्या, तरी पूण आमची अपेक्षा ती खूब फुडें वचूं जाय. मागीर सांताक्रूज, तालिगांव ओके आसा, सांताक्रूजूय आमकां थोडो नेट लावं जाय. सांतांद्रे आमकां नेट लावंक जाय. कुंबारजुआ आमकां नेट लावंक जाय. मया सुद्दां आमकां अपेक्षीत जाय तितली अजून जावना, थंय आमकां नेट लावंक जाय. कारण तो आमदार आमचो मयेचो आमी सगळेच महाराष्ट्रांत आसल्या कारणान थोडेशें तातूंत कॉर्डिनेशन जावना. सांखळी, परये, वाळपय बऱ्या तरेन जालें. प्रियोळ आमकां नेट लावंक जाय. फोंडा आमकां नेट लावंक जाय. शिरोडा आमकां नेट लावंक जाय. मागीर मुरगांव, वास्को, दाबोळी प्रॉब्लम ना, ते खूब फुडें गेले. त्या नंतर कुठ्ठळे आमकां मातसो नेट लावंक जाय. कुर्तोरी आमकां नेट लावंक जाय. फातोर्डा आमकां थोडो नेट लावंक जाय. कुंकळे, केपें, कुडचणे, सावर्डे, सांगे आनी काणकोण हे मतदारसंघ. कारण म्हणजे आमकां आमचे आतां पर्यंत आमी सादारण एक आज 2 लाख जातले, पण बाकीची जी मेंबरशीप आमकां जर ही हांवें जे आतां मतदारसंघ सांगले थंय जर आमी थोडोसो जर आनी नेट लावन आमी येणारे श्रवणावे सगळे आमचे जे आसात ते आमी टील दसरा पर्यंत इन्क्लुडींग मी म्हज्या सकट आमी महाराष्ट्रान दसरा जातकच तो पर्यंत आमी सगळ्यांनी जबाबदारी घेतल्या. कांय मतदारसंघाची प्रत्येकान जबाबदारी घेतली आणि त्यामुळे येणाऱ्या ह्या दसऱ्या पर्यंत आमकां आमचें टार्गेट जें आसा तें फुडें व्हरपाक जाय. पार्टी कडल्यान जे पयस गेल्ले कार्यकर्त्यांक तांकां पर्सनली मेळपाचें आसलें ना, तातूंत हे प्रायमरी मेंबरशीप ही सरसकट सगळ्यांक करतात. तातूंत स्पेसिफीक पयस गेले बीन अशें कांय ना. ते पयस गेले प्रत्येक इलेक्शनाक पयस अशें आसतात. सगळ्यांक मेंबर जावपाचें, जेका दिसता जावं जाय त्याने मेंबर जावं जाय. त्यामुळे इज अ मेंबरशीप हे अशें एकूण ब्रिफींग आमच्या हातूंत कोर्टिनींत. आनी कितें प्रश्न तुमकां जाल्यार विचार सर. ते कॉम्युनल जे वेलिंगकरान उर्फान मुल्ला स्टेटमेंट केला ते कितें स्पोर्ट्स पर्सन आहात. उर्फान मुल्ला हो पयलीं पार्टीचो स्पोक्समॅन आशिल्लो, पण गेल्या आमी जेन्ना परत पार्टीचे स्पोक्स पर्सन बदलले त्या वेळाचेर उर्फान मुल्ला हे पार्टीचे स्पोक्स पर्सन ना. आणि त्यामुळे ते जो कितें स्टेटमेंट करता तो वैयक्तीक स्टेटमेंट, पार्टी कडेन त्या स्टेटमेंटाचो कसलोच संबंध ना. पण पार्टी वांगडा आसात आता पार्टी बरोबर आसा. मेंबर पार्टीचो डेफिनेट आसा न्ही, पण पार्टीचो मेंबर आसप वेगळो आणि एखादो स्पोक्स पर्सन वेगळो. स्पोक्स पर्सनाचे लिस्ट आमी पयलीं जे आशिल्ले ते सगळे लिस्ट हें करून आमी नवीन लिस्ट डिक्लेअर केलें इमिजिएटली आफ्टर म्हाका दिसता इलेक्शन जातकच. आनी त्या लिस्टा भितर
आम्ही नवीन पार्टीचे स्पोक्स पर्सन अपॉइंट केले त्या लिस्टा भितर उर्फान मुल्लाचें नांव ना सोशल मीडिया Social हँडल media- तर तेचे तेका आमी सांगतले की तेणे जर सोशल मिडियाचेर जर ना स्पोक्स पर्सन म्हणून आसा जाल्यार हांव तेंचे कडेन उलयता स्पोक्स पर्सन कारण स्पोक्स पर्सन म्हणटकच तें ऑफिशियल स्टेटमेंट ऑफ द पार्टी जाता आनी त्या मुळे हांव तेंचे कडेन आतां उलयता आनी तांकां सांगता की जर तें नांव आसा स्पोक्स पर्सन दॅट ही हॅज टू रिमूव ऑफिशियली. Thank you. थँक्यू ना तुका जो सरकारी विषय असता पळय तो विषय असो नाही, पण पक्षाची भूमिका काय आहे? पक्षाचं नाही, समर्थन पक्षाची- आहे का वेलिंगकरांना? नाही कशें पळया दोन गोष्टी आसा त्या विशयाच्या ह्या संदर्भातले आमी एक डिस्कशन हें वैयक्तीक डिस्कशन हांगा आमी कोणाचेंच करूं ना हांवें तुका जनरलायज जें जाल्लें आसा त्या संदर्भात नाही, पण हांवें अध्यक्ष म्हणून पक्षाची नाही पण ती वेगळी ती जनरलायज विशय करता तो कितें आसत जाल्यार हांव उलयता पण तो म्हजे कडेन हांगा विशय जावना आज हांवें तुका ब्रिफींग जें केलां जनरल तर जनरल आता कारण आज जे विशय जाले हे विशय आमचे ओवरऑल जे तुका हांवें ऑर्गनायझेशन आनी बाकीचें कितें आसा ह्या संदर्भात ते सांगला त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे वेलिंगकरांनी त्याच्यावर भाजपची त्याचेर अजून आमी काय हें करू माझ्याविषयी कितें जालें सर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे वेगवेगळे विशय आसतले आता कितें आसा पळय एखादो भारतीय जनता पार्टीचो कोण उलयता आनी तेजेर हे वेगळे आसता तुजेर एखादो आनी कोण उलयता तेजेर तुजें भाश्य कितें तेजेर हांव आज कित्याक कमेंट करतलो म्हणजे म्हजो कमेंट करप आनी परत आनी कन्फ्युजन निर्माण पण करप RSS चीफ होते ना, ते आता काय- ना. तेजेर हांव सध्या तरी काय कमेंट लोक प्रोटेस्ट करप जाल्यार ते हांव तेजेर जें कितें आसा तें सरकार हँडल करतलो तेजेर हांव कमेंट करना. थँक्यू सर माझ्या विषयी कितें जालें तें कर्नाटक काम स्टार्ट करून डायव्हर्ट करपाक देवाची काय ना ते गोंयचें कोर्टान मॅटर आसा मरे तें स्टार्ट केलं काम कितें परत काम स्टार्ट केलें न्हय कोर्टान मॅटर आसा तेंचे त्या संदर्भात कोर्ट जो निर्णय आसा न्ही सरकार सिरियस आसा त्या विशयाचेर तेजेर सरकार फॉलो करता. थँक्यू व्हेरी मच.